चंद्रपूर शहरातील वादग्रस्त भिंतीचे प्रकरण पुन्हा एकदा गाजू लागले आहे। नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून एका धनिकाची जागा सुरक्षित करण्यासाठी शासकीय पैशातून ही भिंत उभारण्यात आली। यावर सुमारे 1 कोटी रुपये खर्चण्यात आले। ही भिंत उभारण्यासाठी स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी पुढाकार घेत जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला। जलसंधारण विभागाच्या वतीने ही 100 मीटर लांबीची भिंत उभारण्यात आली। चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्याच्या काठाने ही भिंत उभारण्यात आली। मुळात पावसाळ्यामध्ये नाल्याचे पाणी ज्या भागात शिरते तिकडे ही भिंत न बांधता विरुद्ध दिशेला बांधली गेली। त्यामुळे शंका निर्माण झाली। तेव्हा लक्षात आले की ही भिंत एका श्रीमंताच्या जागेला सुरक्षित करण्यासाठी बांधली गेली। त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मागील अधिवेशनात यावर सरकारला प्रश्नही विचारला होता। या मुद्द्यावरून मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात सभागृहात कलगीतुरा रंगला होता। आता हा मुद्दा आम आदमी पक्षाने पुन्हा उचलला असून पुरावे गोळा करून भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून आज संपूर्ण जागेची मोजणी केली। त्यात गंभीर तथ्य समोर आल्याचे या पक्षाने सांगितले आणि कारवाईची मागणी केली। आपण पाहिलं तर हा मागील 1 वर्षापासून हा मुद्दा चालत आहे की स्थानिक आमदार किशोर जोरगे यांनी आपल्या मित्राच्या घराला संरक्षण देण्याकरिता 1 कोटीची भिंत बांधली ती आणि एका महिन्यामध्ये सँक्शन करून घेतली। प्रत्यक्षात पाहता की ह्या नाल्याचा प्रवाह बदलवण्यात आला आपल्या मित्राला मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध करून देण्यासाठी। आपण पाहिलं तर आम्ही ज्यावेळेस आज जे कागदपत्र आम्ही जे सर्वेयर आले आहे मोजणी करायसाठी भूमी अभिलेख त्यांना एक निवेदन सादर केले आणि त्यांना काही पुरावे दिले। प्रत्यक्षात पाहिलं तर जे दाखवत आहे की जे सराफ आहे व्यावसायिक पार्टनर जोरगेवारांचे त्यांच्याकडे एक एम्प्लॉई काम करतो देठे नावाचा, त्याच्या नावानं ती जागा त्यांनी दाखवली आहे की ती जागा ही त्यांची आहे म्हणजे भिंतीच्या त्या बाजूला। पण प्रत्यक्षात पाहिलं तर हा बाजूचा जो परिसर येते हा गोविंदपूर रीट येते आणि तो येते चांदा रहितवारी आणि प्रत्यक्षात त्या जागेचा जे 7/12 दाखवते तो 7/12 त्या जागेचा नसून या 7/12 या जागेचा 7/12 आणि त्या 7/12वर गोविंदपूर रीट असं लिहिलेलं आहे म्हणजे तो या बाजूची जागा आहे। पण त्यांनी आपल्या मित्राला जागा उपलब्ध करून दिली पाहिजे, त्याच्या घराला लागूनच असलेली जागा असली पाहिजे म्हणून इकडची जागा तिकडे त्यांनी वळवली आणि संपूर्ण नाला हा या बाजूने केला। त्याचा आज हा खुलासा झालेला। आम्ही संपूर्ण नकाशे म्हणजे ती जागा ज्या ठिकाणी आहे त्याचे नकाशे 7/12 संपूर्ण आम्ही आज उपलब्ध करून जे मोजणी करण्यासाठी त्यांच्याकडे आलं। म्हणजे आपल्या पॉवरचा कशा पद्धतीनं स्थानिक आमदार यांनी दुरुपयोग करत मित्राला कशा पद्धतीनं फायदा पोहोचवण्यात आला त्याचा संपूर्ण खुलासा आज झालेला आहे। आमची मागणी आहे की या संपूर्ण प्रकरण कशा पद्धतीने जमीन इकडे तिकडे करण्यात आली, एक प्रकारचा नाल्याचा प्रवाह इकडे तिकडे करण्यात आला, शासनाच्या पैशाची उधळपट्टी करण्यात आली। संपूर्ण प्रकरणाची चौकशी जी 1 वर्षापासून चालू ती आता कासाव गतीनं न चालता ही मोठ्या गतीने चालली पाहिजे अशी आम आदमी पक्षाची मागणी आणि ज्यांनी हे केलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी। अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान। हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है। समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक, तो फिर इंतजार किस बात का। महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। 8605245080 9112079000।